नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत इयत्ता 9वी भूगोलातील 9वा व्यापार या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तुम्ही बघूया आपला स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. आपला प्रश्न पहिला आहे, खालील व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा. त्यातील अ आहे महाराष्ट्र व पंजाब. उत्तर आहे देशांतर्गत व्यापार. पुढला आहेत आ भारत व जपान. उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. ई आहे चीन व कॅनडा. उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. ई आहे लासलगाव व पुणे. उत्तर आहे देशांतर्गत व्यापार. व आहे भारत व युरोपीय संघ. उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2. खालील विधानांसाठी आयात व निर्यात यापैकी योग्य शब्द लिहा. आपण चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अ आहे भारत मध्य पूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी. उत्तर आहे आयात. कॅनडामधून आशियाई देशांकडे गहू विक्रीसाठी पाठवला जातो. उत्तर आहे ई आहे जपान आफ्रिकन देशांना यंत्रसामग्री पाठवतो. उत्तर आहे निर्यात. प्रश्न 3 आहे अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्यातील अ आहे भारत हा देश स्वयंपूर्ण आहे. उत्तर भारत हा देश स्वयंपूर्ण आहे. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते तेथे त्या वस्तूंना मागणी नसते. उत्तर ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते त्या ठिकाणाहून त्या वस्तूचा पुरवठा होतो. ई आहे स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते. उत्तर आहे स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया कठीण व गुंतागुंतीची असते. ई आहे आग्नेय व आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखे वाढवण्यासाठी सारखी संघटना कार्य करते. उत्तर आहे आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी आसियान ही संघटना कार्य करते. प्रश्न 4 आहे पुढील उदाहरणार्थ व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा. त्यातील अ आहे सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली. उत्तर आहे किरकोळ व्यापार. पुढला आहे महाराष्ट्रीय शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला. उत्तर आहे देशांतर्गत व्यापार. ई आहे समीरने आपल्या शेतातील डाळिंबाची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली. उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. ई आहे सदाभाऊंनी गहू मार्केटमधून दुकानात विक्रीसाठी 10 पोती गहू व 5 तूर तांदूळ विकत आणले. उत्तर आहे गहू व्यापार. प्रश्न 5 आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ आहे व्यापाराच्या प्रकारांचे वर्गीकरण दर्शवणारा अवगतकता तयार करा. व्यापाराचे प्रकार काय आहे? वस्तूच्या प्रमाणानुसार वस्तूंची नगसंख्या, प्रदेश विस्तारानुसार, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार आणि देशांतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय बहिर्गत व्यापार. आहे व्यापार संतुलन प्रकारातील फरक सांगा. आपण चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे ए प्रतिकूल व्यापार संतुलन. जेव्हा आयातीचे मूल्य निर्यातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा प्रतिकूल व्यापार संतुलन उद्भवते. 2 आहे अनुकूलन व्यापार संतुलन. जेव्हा निर्यातीचे मूल्य आयातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा अनुकूल व्यापार संतुलन उद्भवते. 3 आहे संतुलित व्यापार. जेव्हा आयातीचे मूल्य व निर्यातीचे मूल्य जवळपास सारखे असते त्या अवस्थेला संतुलित व्यापार असे म्हणतात. ही आहे जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा. उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे. 2 आहे व्यापारविषयक मतभेद हाताळणे. 3 आहे सदस्य राष्ट्रांच्या व्यापारविषयक धोरणांवर देखरेख ठेवणे. 4 आहे विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. ही आहे ओपेक, ओपीईसी आणि आपेक, ईपीईसी या व्यापारी संघटनांचे कार्यातील फरक सांगा. उत्तर आहे ओपेक ही खनिज तेलांचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे आणि आपेक ही आशिया प्रांतात महासागर क्षेत्रातील देशांची प्रादेशिक संघटना आहे. बाकीचे उत्तर आपण इथे बघून
लिहू शकता. वाय आशिया खंडातील महत्वाची व्यापारी संघटनेची कार्य लिहा. तर आहे आसियान ही आशिया खंडातील महत्वाची व्यापारी संघटना आहे. या संघटनेची कार्य पुढीलप्रमाणे आहेत. एक आहे आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास घडवून आणणे. 2 आहे सदस्य देशात सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे. 3 आहे प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे. 4 आहे सदस्य देशांना व्यापार वृद्धीसाठी कर सवलती देण्यास प्रवृत्त करणे. आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा. उत्तर आहे ए पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी स्थानिक बाजारात शेतमाल व भाजीपाल्याची विक्री करीत असे. शेतमालाला योग्य ती किंमत मिळत नसे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असे. 2 विपणनाचे तंत्र आकलन करणारा शेतकरी शेतमाल स्वच्छ करतो, त्याची चांगल्या वेष्टनात बांधणी करतो, त्यानंतर शहरातील सुपर मार्केट मॉलशी संपर्क साधतो, त्याच्या समोर आपल्या मालाची गुणवत्ता, प्रतवारी व दराची माहिती सादर करतो. 3 आहे सादरीकरणाने प्रभावित होऊन सुपर मार्केट त्या मालाची जाहिरात करतात आणि तो माल विक्रीसाठी ठेवतात. प्रश्न 6 आहे खालील तक्त्यात सन 2014-15 सालातील काही देशांचे आयात निर्यात मूल्य दशलक्ष US मध्ये दिले आहे. या सांख्यिकीय माहिती जोड स्तंभलेख तयार करा. स्तंभलेखाचे काळजीपूर्वक वाचन करा व सदर देशांच्या व्यापार संतुलनाबाबत थोडक्यात लिहा. तुम्हाला दिले चीन आयात मूल्य आणि निर्यात मूल्य, तसं भारत, ब्राझील आणि संयुक्त संस्थाने. तर आपण हे स्तंभलेख बघूया. तर तुम्हाला इथे स्तंभलेख दिले आहे. कसं काय चीन, भारत, ब्राझील, संयुक्त संस्थाने यांचा आलेख दिलेला आहे. ठीक आहे. इथे बघून आपण बघू शकतो की आयात आणि निर्यात झाली. आता चीनचं जर बघितलं, चीनची निर्यात जास्त आहे, आयात कमी आहे. तसे भारताची आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे. ब्राझीलची आयात आणि निर्यात जवळपास सारखीच आहे आणि संयुक्त संस्थानांची आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे. तर चीन निर्यात 2143, आयात 1960, तफावत +183 आणि व्यापाराचे आक्रमण 4103 हे तुम्हाला सगळ्यांचे दिले आहे. त्यानंतर अनुकूल संतुलन चीन, सर्वात कमी व्यापार ब्राझीलचा होतो. 2 प्रतिकूल संतुलन भारत, ब्राझील व संयुक्त संस्थानांचे आहे. जागतिक व्यापार वर्चस्व चीन आणि अमेरिकाचे आहे आणि सर्वाधिक व्यापार चीन, अमेरिका आणि जागतिक व्यापारात नगण्य भारत आणि ब्राझील. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 9वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.